नमस्कार मित्रमंडळींनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण प्रधानमंत्री आवास योजना PMAY 2026 संदर्भातील 13 जून 2026पर्यंतच्या सर्वात महत्त्वाच्या आणि ताज्या अपडेट्स जाणून घेणार आहोत. नवीन लाभार्थी असतील, मंजूर झालेली घरे असतील, निधी वितरण, घर बांधण्याची प्रगती आणि सरकारचे नवीन निर्णय याबाबत मोठी माहिती समोर आलेली आहे. जर तुम्ही प्रधानमंत्री आवास योजनेसाठी अर्ज केला असेल किंवा नवीन लाभार्थी यादीची वाट पाहत असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही नक्की पहा. ओके, आता जी पहिली अपडेट आहे त्याबद्दल सांगायचं झालं तर मित्रमंडळींनो, महाराष्ट्रातील प्रधानमंत्री आवास योजनेच्या लाभार्थ्यांसाठी एक मोठी आनंदाची बातमी आहे. राज्यात PMAY अंतर्गत मंजूर झालेल्या घरांसाठी सरकारने मोठा निधी आता मंजूर केलेला आहे. यामुळे अनेक प्रलंबित घरकुल प्रकल्पांना आता वेग मिळणार आहे. ओके, महाराष्ट्रात PMAY U 2.0 अंतर्गत 456.69 कोटी निधी आता मंजूर झालेला आहे. 5 जून 2026 नंतर मंजूर घरांसाठी पहिला हप्ता आता वितरित करण्यासाठी निधी जारीसुद्धा झालेला आहे. यामुळे नवीन लाभार्थ्यांच्या घर बांधणीला आता जास्त वेगसुद्धा मिळणार आहे. ओके, तसेच आता नवीन निधी मंजुरावर सांगायचं झालं तर अलीकडेच राज्यातील मंजूर लाभार्थ्यांसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी जारी करण्यात आलेला आहे आणि हा निधी घर बांधणीच्या पहिल्या टप्प्यातील कामांसाठी वापरण्यात येणार आहे. सरकारचे उद्दिष्ट आहे की पात्र लाभार्थ्यांना वेळेत आर्थिक मदत मिळावी आणि घर बांधण्याची कामे जलद पूर्ण व्हावीत. ओके, नवीन लाभार्थ्यांचा आता जो पहिला हप्ता आहे, ओके, त्याबद्दल सांगायचं झालं तर ज्या लाभार्थ्यांची घरे मंजूर झाली आहेत त्यांना आता पहिला हप्ता मिळण्यास सुरुवात झालेली आहे. पहिला हप्ता मिळाल्यानंतर लाभार्थी घर बांधण्याचे काम सुरू करू शकतात. अनेक जिल्ह्यांमध्ये लाभार्थ्यांच्या खात्यात निधी जमा होण्याची प्रक्रियासुद्धा सुरू झालेली आहे. तसेच घर बांधणीच्या कामांना वेग आलेला आहे. ओके, घर बांधणीचं जे काम असतं त्यामध्ये आता वेग आलेला आहे, कारण की सरकारने स्पष्ट केले आहे की घरकुलांची प्रलंबित कामे लवकरात लवकर पूर्ण करण्यावर भर दिला आता जाणार आहे. पहिल्या हप्त्यानंतर बांधकामाच्या प्रगतीनुसार दुसरा आणि तिसरा हप्तासुद्धा दिला जाईल. ओके, यामुळे घर बांधणीमध्ये आर्थिक अडचणी कमी होणार आहेत. ओके, तसेच ग्रामीण भागासाठी एक मोठी आर्थिक मदत दिलेली आहे. प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत महाराष्ट्राला मोठ्या प्रमाणात आर्थिक मदत मिळालेली आहे. या निधीमुळे ग्रामीण भागातील हजारो कुटुंबांना पक्की घरे मिळण्याचा मार्गसुद्धा मोकळा झालेला आहे. सरकार ग्रामीण घरकुल प्रकल्पांना आता विशेष प्राधान्यसुद्धा देत आहे. महाराष्ट्राला PMAY अंतर्गत 8,368.50 कोटींची मदत जाहीर झालेली आहे. ग्रामीण भागातील घरकुल प्रकल्पांना आता मोठा आधारसुद्धा याचा मिळालेला आहे. ओके, तसेच आता लाखो कुटुंबांचे गृहप्रवेश. ओके, कारण की राज्यात लाखो घरांची कामे पूर्ण झाली असून अनेक लाभार्थ्यांची नवीन घरांमध्ये गृहप्रवेश त्यांनी केलेला आहे. ज्यांनी अनेक वर्षे स्वतःच्या घराचे स्वप्न पाहिले होते त्यांचे स्वप्न आता पूर्ण होत आहे, कारण की महाराष्ट्रातील 5 लाख पूर्ण झालेल्या घरांचे गृहप्रवेश आता कार्यक्रम पार पडलेले आहेत. हजारो कुटुंबांना पक्क्या घरांचा लाभ मिळालेला आहे. तसेच नवीन लाभार्थी पडताळणी सुरू देखील झाली आहे. ओके, आता नवीन अर्जदार आणि प्रतीक्षा यादीतील लाभार्थ्यांची पडताळणी सुरू आहे. स्थानिक प्रशासनाकडून कागदपत्रांची तपासणीसुद्धा केली जात आहे. ज्यांच्या अर्जात त्रुटी आहेत त्यांनी त्वरित आवश्यक कागदपत्रे सादर करावीत. ओके, तसेच महाराष्ट्रातील घरकुल प्रकल्पांची जी प्रगती आहे ती अशी आहे की राज्याला 43.80 लाख घरांचे उद्दिष्ट आहे. त्यापैकी 41.42 लाख घरे मंजूर झालेली आहेत. 17.92 लाख घरे पूर्ण झालेली आहेत. तसेच PMAU 2.0 मध्ये नवीन घरांना मंजुरी मिळाली आहे. देशभरात 2.88 लाख नवीन शहरी घरांना मंजुरी आहे. महिला, SC, ST, OBC, ज्येष्ठ नागरिकांना आता यामध्ये विशेष प्राधान्य दिले जात आहे. ओके, आता कोणाला मिळणार जास्त प्राधान्य? योजनेतील खालील घटकांना काही प्राधान्य दिले जाऊ शकते. आता कोणकोणते घटक हे बघा, लक्षात ठेवा तुम्ही. महिला लाभार्थ्यांना जास्त प्राधान्य, अनुसूचित जाती प्राधान्य, अनुसूचित जमाती जास्त प्राधान्य, इतर मागासवर्गीय सुद्धा प्राधान्य मिळणार आहे. ज्येष्ठ नागरिकांना सुद्धा, आर्थिकदृष्ट्या दुर्बल जे कुटुंब आहेत त्यांना सुद्धा प्राधान्य मिळणार आहे. ओके, लाभार्थ्यांनी कोणती कागदपत्रे तयार ठेवावीत याबाबत जर सांगायचं झालं, ओके, तर आता आधार कार्ड, रहिवासी दाखला, उत्पन्न प्रमाणपत्र, बँक खाते तपशील, जमिनीची कागदपत्रे, लागू असल्यास मोबाईल क्रमांक आधारशी लिंक असावा. ओके, तसेच महत्त्वाची एक सूचना आहे की अनेक ठिकाणी घर मंजूर करून देतो असे सांगून काही लोक पैसे मागतात, पण लक्षात ठेवा तुम्ही, सरकार कोणत्याही एजंट मार्फत लाभ देत नाही. त्यामुळे कोणत्याही प्रकारच्या फसवणुकीपासून तुम्ही सावध राहा. ओके, आता लाभार्थ्यांनी काय करावे एक गोष्ट तुम्हाला सांगतो. अर्जाची स्थिती तुम्ही नियमित तपासत राहावा. बँक खाते तुमचे सक्रिय ठेवा. आधार आणि मोबाईल लिंक
ठेवा, लिंक करून ठेवा. कागदपत्रे तुमची अद्ययावत ठेवा. स्थानिक ग्रामपंचायत किंवा संबंधित कार्यालयाशी तुम्ही संपर्कात राहावा. ओके. तर मित्रमंडळींनो, प्रधानमंत्री आवास योजना ही लाखो गरीब आणि गरजू कुटुंबांसाठी स्वतःच्या घराचे स्वप्न पूर्ण करणारी महत्त्वाची योजना आहे. ओके. आणि स्थानिक प्रशासनाकडून आता पात्र लाभार्थ्यांची पडताळणी सुरू झालेली आहे. अपूर्ण जी कागदपत्रे आहेत त्यांच्यावर असलेल्या अर्जदारांना आता आवश्यक कागदपत्रे सादर करण्याचे सरकारने आवाहनसुद्धा केलेले आहे. आणि ही जी माहिती आहे ती माहिती तुम्ही अनेक लोकांपर्यंत पोहोचवा. तुमच्या कुटुंबामध्ये किंवा गरजू लोकांपर्यंत ही माहिती पोहोचवा तुम्ही. ओके. ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझे बडी नावाचं चॅनल आहे त्याला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि अशाच प्रधानमंत्री आवास योजना, लाडकी बहीण योजना, निराधार योजना, शेतकरी योजना आणि सरकारी योजनांच्या ताज्या अपडेटसाठी या आपल्या बडी नावाच्या चॅनलसोबत जोडलेले राहा. धन्यवाद. जय महाराष्ट्र. जय हिंद.